नमस्कार मित्रांनो, सेंटर स्पॉटमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला आत्तापर्यंतच्या आपल्या सगळ्या व्हिडिओजमधून हे लक्षात आलं असेलच की मी शक्यतो जातीच्या चष्म्यातून बघतच नाही. शक्यतो काय, कधीच. कारण मला जातीपातीत विखुरलेला जो आपला हिंदू समाज आहे ते मला स्वतःलाच पटत नाही. सब हिंदू एक है या तत्वावरती माझा विश्वास आहे. त्यामुळे अशी एकूण एक गोष्ट ज्यामुळे की आपला हिंदू समाज विखुरला जातो ती गोष्ट मला पटत नाही आणि म्हणूनच मी जातीच्या चष्म्यातून कधीच बघत नाही. पण एक मुद्दा असा आलेला आहे, आजच्याच वर्तमानपत्रात छापून आलेला आहे ही बातमी. त्यामुळे त्या बातमीच्या वरती मला माझं मत ठरवता येत नाहीये आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. माझी अशी अपेक्षा आहे की या बातमीवरती तुमचं मत काय हे मला जाणून घ्यायचं आहे. म्हणूनच फक्त हा मी व्हिडिओ करत आहे. ही बातमी अशी आहे, सोलापूरची बातमी आहे. ही ब्राह्मण समाजास शस्त्र परवाना द्या अशा स्वरूपाचं निवेदन सोलापुरात ब्राह्मण समाजातर्फे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आलं. आणि इतकंच नाही तर अत्याचार प्रतिबंधक कायद्यातही समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे त्या निवेदनातून. आता नेमकी बातमी काय मी तुम्हाला सांगतो. 4 मार्च म्हणजे कालच्या दिवशी ही घटना घडलेली आहे. कुणाच्याही अध्यात्माध्यात नसणाऱ्या ब्राह्मण समाजाला अलीकडील काळात विनाकारण धमकावणी दिली जात आहे. तसेच या समाजाबाबत असंसदीय भाषा वापरली जात आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजातील व्यक्तीस शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1988 यामधील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी ब्राह्मण समाजातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन देताना पंचांगकर्ते मोहन शास्त्री दाते, जयंत फडके गुरुजी, रामचंद्र तळवळकर, दत्तात्रय आराध्य, अमृता गोसावी, अमर कुलकर्णी, सुहास देशपांडे, मीनाताई चाटी, संपदा जोशी, भारती देशक, गोविंद गवई, प्रमोद गोसावी, घनश्याम दायमा, किरण करमरकर, दत्तराज कुलकर्णी, वामन कुलकर्णी, मुकुंद मुळेगावकर, विक्रम डोंचळे, डी कुलकर्णी आदी उपस्थित होते. निवेदनात असे नमूद आहे की राज्यात सध्या समाजात दुहीचे विष पेरून असंतोष पसरवण्यासाठी काही व्यक्ती आणि संघटनांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. परंतु ब्राह्मण समाज हा मुख्यतः बुद्धिजीवी आणि शांतताप्रिय समाज आहे. तमाम जनतेच्या हितासाठी ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्तींनी तन मन धनाने आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता उत्तम सेवा केली आहे आणि करतही आहे. तसेच या समाजातील कोणाही व्यक्तीने कोणत्याही समाजास कसल्याही प्रकारे नुकसान पोहोचवलेले नाही. ब्राह्मण समाज कोणत्याही शासकीय सेवा सुविधा उपलब्ध नसतानाही स्वतःच्या बुद्धीच्या जीवावर प्रगती करत आलेला आहे. अशी वस्तुस्थिती असतानाही इतर समाजातील काही व्यक्ती व संघटना अल्पसंख्य असणाऱ्या ब्राह्मण समाजाबद्दल विनाकारण बदनामीकारक वक्तव्य करून तमाम ब्राह्मण समाजास धमकावणी देत आहेत. ब्राह्मण समाजाने सन्मार्गाने कमवलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता देखील यामुळे नष्ट होईल की काय अशी भीती समाजात निर्माण झाली आहे. अशा वारंवार घडणाऱ्या धमकावणीच्या भाषेमुळे कोणत्याही सरकारने त्या समाजकंटक व्यक्तीस अथवा संघटनांविरुद्ध कसलीही कायदेशीर कारवाई करून अशा स्वरूपाच्या समाजघातक प्रवृत्तींना जरब बसवण्याचा प्रयत्न केलेला नाही. ही देखील वस्तुस्थिती आहे. ब्राह्मण समाजातील व्यक्तींना स्वसंरक्षणार्थ व त्याच्या मालमत्तेच्या संरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचा परवानासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना विशेष बाब म्हणून तातडीने परवाने देण्यात यावेत अशा स्वरूपाची ही बातमी आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे ब्राह्मण समाजातर्फे. ही कुठलीही संघटना नाही आहे. एका संघटनेने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय असं नाहीये. सोलापूरातल्या ब्राह्मण समाजातले काही लोक एकत्र आलेत आणि एक समाज म्हणून त्यांनी हे निवेदन दिलेलं आहे. ही एक वेगळी बाब आहे. नाहीतर एखाद्या संघटनेच्या मार्फत हे जर निवेदन गेलं असतं तर मी या घटनेचा विशेष दखल पण घेतली नसती. आता याच्यामध्ये माझं स्वतःचं व्यक्तिगत मत जे आहे ना ते दुभंगलेलं आहे. म्हणजे एकीकडे या निवेदनातून ज्या काही फॅक्ट्स मांडलेल्या आहेत त्या काही चुकीच्या नाही आहेत, त्या वास्तवाला धरून आहेत की
ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जात आहे का? हो, आजकालच्या काळात केलं जात आहे टार्गेट. ब्राह्मण समाजाला धमकावण्या दिल्या जात आहेत का? येस, धमकावण्या दिल्या जात आहेत. आणि अगदी एक्सटर्मिनेशन करणे म्हणजे ब्राह्मण समाजाला 3 मिनिटात संपवणे अशा पद्धतीच्या सुद्धा वल्गना केल्या जात आहेत. याला धरून आणखी एक गोष्ट की तुम्हाला एक व्यक्ती जो डोळ्यात खुपतो आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्याविषयी तुमचा जो काही राजकीय आकस असेल, जे काही असेल, ते तुम्ही त्यांच्यापुरतं का मर्यादित ठेवू शकत नाही आहात? म्हणजे कोणाच्याही संदर्भात नाही म्हणतोय, कुठल्या एका विशिष्ट जातीबद्दल मी म्हणत नाही. जे कोणी देवेंद्र फडणवीस यांचे शत्रू आहेत किंवा त्यांचे विरोधक जे कोणी आहेत, त्यांनी त्यांचा जो विरोध आहे फडणवीसांच्या विषयीचा तो फक्त फडणवीसांच्या पुरता मर्यादित का ठेवू नये? त्याची व्याप्ती वाढवून ब्राह्मण समाजाला का टार्गेट केलं जावं हे मला कळत नाही. कारण या कोणत्याही जे कोणी आंदोलनकर्ते असतील, मग ते कोणत्याही जातीचे असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, SC ST असतील, कुठल्याही वर्गातले आणि कोणत्याही जातीतले, या कोणाच्याही आरक्षणाच्या आड ब्राह्मण समाज म्हणून नाही आलेला. व्यक्तिगत मत त्यांचं काही असेल 4 भिंतीच्या आड, पण कधीही रस्त्यावर उतरून किंवा कायदा हातात घेऊन, कधीही एखाद्या त्यांच्या पदाचा वापर करून असं एक समाज म्हणून कुठलीही कृती कुणाच्याही हिताच्या विरुद्ध जाणारी अशी ब्राह्मण समाजातर्फे आतापर्यंत करण्यात आलेली नाहीये. आपण स्वतंत्र भारतातला फक्त इतिहास घेतोय. मग असं असताना सुद्धा ब्राह्मण समाजाला का टार्गेट केलं जात आहे हे कळत नाही. ही बाब एकीकडे. दुसरी बाब अशी पण आहे की एक ती घटना जी आहे, म्हणजे की गांधीवधानंतर ब्राह्मण समाजाला जे मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आलं होतं महाराष्ट्रामध्ये, तेवढा जर एक अपवाद वगळला तर धमक्या देण्यापलीकडे विशेष काही ब्राह्मण समाजाच्या विरुद्ध झालंय असंही नाही. काही काही छुटपुट घटना घडलेल्या आहेत, मी मान्य करतो. पण तरी सुद्धा एकीकडे ब्राह्मण समाज हा कुठल्याही सरकारी म्हणजे काय म्हणूया, अनुदानं असतील किंवा सरकारी योजना असतील त्यापासून वंचित आहेच, पण म्हणून त्याच्याविषयी तो आडूनही बसलेला नाहीये ब्राह्मण समाज. आणि इतर समाजांच्या तर्फे सुद्धा फक्त टोमणे, शिव्या आणि एक हास्य विनोद आणि पोकळ धमक्या या व्यतिरिक्त विशेष काही घडलेलंही नाहीये ब्राह्मण समाजाच्या विरुद्ध, एक समाज म्हणून जर बघितलं गेलं तर. मग अशा परिस्थितीत शस्त्र परवाना म्हणजे शस्त्र बाळगण्याची मान्यता ही ब्राह्मण समाजाला मिळावी का? आणि मग ब्राह्मण समाजाला जर ती परवानगी मिळाली तर मग हिंदू समाजातले इतरही जातीतले लोक शस्त्र परवानगी मागतील का? आणि मग बघता बघता सगळाच हिंदू समाजच शस्त्रधारी होईल का? मला असं वाटतं जाती जातींनी एकमेकांच्या विरुद्ध उभं ठाकून शस्त्र मिळवण्याच्या ऐवजी हिंदू समाज म्हणून शस्त्र बाळगण्याची परवानगी मागितली तर मला नाही वाटत त्यात काही विशेष प्रॉब्लेम आहे. पण आपण ब्राह्मण आहोत म्हणून शस्त्र बाळगायचं, आपण मराठा आहोत म्हणून शस्त्र बाळगायचं, की आपण ओबीसी आहोत, आपण SC आहोत, आपण ST आहोत म्हणून शस्त्र बाळगायचं, हे मला समहाऊ बरोबर वाटत नाहीये. एक हिंदू म्हणून शस्त्र बाळगा, ठीक आहे. सो असं मला तरी वाटतं. एक म्हणजे जाती जातीच्या ह्या अंतर्गत संघर्षातून हिंदू समाज दुभंगला जाणं हे मला पटत नाहीये. ओव्हरऑल माझं असं मत आहे. एकीकडे ब्राह्मण समाजाचे प्रॉब्लेम्स आहेत ते मी समजू शकतो, पण दुसरीकडे अशीही कुठली कृती होता कामा नये की ज्यामुळे हिंदू समाज दुभंगेल. हिंदू समाज जास्तीत जास्त कसा एकजिन्सी होईल आणि तो जास्तीत जास्त स्ट्रॉंग कसा होईल अशा कृती हिंदू समाजातल्या सर्व जातीपातीतल्या लोकांच्याकडून व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. हे अर्थात माझं व्यक्तिगत मत आहे. माझी अशी अपेक्षा आहे की सेंटर स्पॉट बघणाऱ्या आपल्या प्रेक्षकांनी हा व्हिडिओ बघून आणि ही जी बातमी आहे त्याचा कॉग्निझन्स घेऊन त्यावर स्वतः चिंतन मनन करावं आणि कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करावं, संसदीय भाषेमध्ये मत व्यक्त करावं. त्याच्यामध्ये कुठलेही राजकीय मीम किंवा शिव्या शाप टोमणे असलं काही नको. सिरियसली आपलं मत मांडा. फालतूपणा कुठलाही कमेंट सेक्शनमध्ये नाही केला तर खूप चांगलं होईल. आणि लेट्स सी, आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये आपली भेट लवकरच होईलच. तोपर्यंत पाहत राहा सेंटर स्पॉट
आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपण विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.